नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जे पण काही डाऊट असतील तुम्ही या व्हिडिओमध्ये ते मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. सोबतच ज्यांना माझ्याकडून काउन्सिलिंग करायची असेल ते 7887559633 या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करू शकता अथवा माडा कॉलनी भोकरदन इथं तुम्ही व्हिजिट देऊ शकता. बघा चॅनलवरती आपण सगळं काही अपलोड केलेलं आहे. जे पण तुमचे डाऊट असतील, कॉलेजचे रिव्ह्यू असतील, BAMS असो, BHMS असो, BDS असो, सगळं काही या चॅनलवरती तुम्हाला भेटणार आहे. फक्त तुम्हाला चॅनलवरती व्हिजिट करायचं आहे आणि ते बघून घ्यायचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर BAMS प्रायव्हेट कॉलेजेसच्या शेवटच्या राऊंड मधला कट ऑफ काय राहणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याकडे जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी आपल्याकडे SC कॅटेगरी आहे. SC कॅटेगरीमध्ये सगळ्यात शेवटच्या विद्यार्थी कोणता अलॉटमेंट झाला होता, शेवटच्या राऊंडचा कट ऑफ हे सांगण्यात येत आहे तुम्हाला. आता मी हे कट ऑफ कुठून घेतलेला आहे तर मी स्वतः काढलेला आहे का कट ऑफ, तर हो, मागच्या वर्षी मी स्वतः सुद्धा काढलेला होता. सोबतच एकदम परफेक्ट तुम्हाला प्रूफ देण्यासाठी मी हे जी लिस्ट आहे ती CET सेलवरती पब्लिश झालेली आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे. आता हे SC कॅन्डिडेट आहे आणि त्याचा शेवटचा रँकचा कट ऑफ काय गेला होता तर 5,41,352 या रँकवरती शेवटचा विद्यार्थी अलॉटमेंट झाला होता आपल्या कॉलेजमध्ये. ठीक आहे. आता बघून घेऊया आपण ते 5,41,000 वरती 5,41,352 रँक वरती इथं अलॉटमेंट झालं होतं. ठीक आहे. तर तुमची SML रँक काय पाहिजे ते आपण या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहे. ठीक आहे. तर 5,41,000 रँक होती मागच्या वर्षी या विद्यार्थ्याची. एक मिनिट हा बघा 5,41,352 SC कॅटेगरी मधून हा विद्यार्थ्याचा अलॉटमेंट झाला होता. ठीक आहे. हे ऑल इंडिया रँक आहे. त्याची SML काय होती तर 34,976 रँक वरती इथं अलॉटमेंट झाला होता आणि SC कॅटेगरी मधून कितवा नंबर वरती होता हा कॅन्डिडेट तर 4,066 अशा कशावर होता तर या रँक वरती त्याचं सिलेक्शन झालं होतं. याच्यानंतर आपण आता ST कॅटेगरी बद्दल बोलून घेऊया. तर ST कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक काय होता 7,35,224 रँक वरती शेवटचा अलॉटमेंट झाला होता. तर बघून घेऊया आपण कुठं आहे तर बघा 7,35,724 रँक वरती इथं सिलेक्शन झालं होतं ST कॅटेगरी मधून लास्टच्या राऊंड मध्ये. ठीक आहे. आता इकडं आपण ते बघून घेऊया त्याची SML रँक काय होती, त्याचं म्हणजे ऑल इंडिया रँक काय बघा त्याची SML रँक होती 42,570 आणि सोबतच त्याची ST कॅटेगरी मधून रँक काय होती तर 1,734. ठीक आहे. याच्यानंतर आपण विचार केला की विजय कॅटेगरी तर 5,31,000 मध्ये शेवटचा विद्यार्थीचा अलॉटमेंट इथं झाला होता 5,31,000. एक मिनिट कट ऑफ बघून घ्या सगळ्यात अगोदर. हे विजय कॅन्डिडेट आहे 5,31,242. आता हा शेवटचा कट ऑफ सांगते मी एकदम लास्ट राऊंड मध्ये केवढा जात असतो म्हणून 5,31,242 मी हायलाइट सुद्धा केलेलं आहे त्याला. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, वेळ होत आहे पण तुम्हाला प्रूफ पण भेटून जातोय ना त्या गोष्टीचा. असं तुम्हाला स्क्रोल करून बघावं लागेल ते. ठीक आहे. याला खूप वेळ लागत असतो तरी सुद्धा मी सर्च केलं ना तरी सुद्धा ते येऊन जाईल. हा 5,33,000 आहे. हे बघा 5,31,242 विजय कॅटेगरी मधून हा विद्यार्थी होता. त्याची SML रँक किती आहे 34,505 आणि विजय कॅटेगरी मधून कितवा विद्यार्थी येतो तर 1,076 त्याचं रँक होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर NT1 बघितला आपण तर बघा NT1चं काय कट ऑफ गेलं होतं 5,44,633 रँक वरती शेवटचं अलॉटमेंट इथं बघण्यास मिळालं होतं आपल्याला. ठीक आहे. 5,44,633. ठीक आहे. आता इकडे टाकून देऊया आपण ते 5,44,633. ठीक आहे. बघा 5,44,568 सॉरी 5,44,633 NTC मधला विद्यार्थी हा आहे. की किती रँक होती त्याची NTC मधून 17,096 या रँकच्या आत जर का रँक असली तर त्याचं सिलेक्शन झालं होतं मागच्या वर्षी. आणि SML रँक काय होती त्याची तर 35,153. ठीक आहे. पण आता या स्ट्रेट राऊंड मध्ये कसं असतं ना की खूप जास्त काय असतं
रिस्क असतं. म्हणून शेवटच्या राउंडमध्ये जर का तुमचं ऑप्शन बी जर का तुम्हाला नसेल, तुम्हाला रिपीटला जायचं असेल, तर तुम्ही इथं शेवटपर्यंत थांबा. नक्कीच तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. त्याच्यानंतर एंटी ओबीसीचा विचार केला आपण, तर ओबीसीचा बघा तुम्ही बघू शकत असाल, तर हा ओबीसीचा कॅन्डिडेट आहे. या रँकवरती ओबीसीचा कॅन्डिडेट अलॉट झाला होता शेवटच्या राउंडमध्ये. ठीक आहे. ओबीसी ठीक आहे. 5,44,663 ठीक आहे. हे बघा 5,44,663 ठीक आहे. 35,157 एस-एम-एल रँक होती त्या विद्यार्थ्याची आणि सोबतच कॅटेगरी रँक काय होती तर ओबीसीची 9,880 ठीक आहे. आता याच्यानंतर आपण विचार केला की एस-सी-बी-सीचा काय कट ऑफ गेला होता तर 5,84,697 असा रँक गेला होता मागच्या वर्षी. बघून घेऊया आपण. तुम्हाला तेव्हापर्यंत मी प्रूफ सुद्धा दाखवून देतो, की एस-सी-बी-सी कॅन्डिडेट हे बघा 5,84,697 वर ठीक आहे. हीच रँक मी इथे टाकली. तर बघून घ्या तुम्ही. एस-एम-एल रँक केवढा होता 36,939 सोबतच एस-सी-बी-सी मधून कितव्या नंबरचा विद्यार्थी होता तो तर 3,887 3,800 87 नाही 77 या रँकवरती याचं अलॉटमेंट झालं होतं. ठीक आहे. बघत आहे तुम्ही? चालेल. आता याच्यानंतर ओपनची गोष्ट केली आपण तर ओपनचं बघा कसं गेलं होतं तर 5,44,000 568 या रँकवरती गेला होता मागच्या वर्षी. ठीक आहे. खूप वेळ लागून जाईल आता. आपण हातनं स्क्रोल करून घेऊ. लिस्ट चालणं थोडं कठीणच असतं. ठीक आहे. बघावं लागतं, सर्च करावं लागतं त्याला. तोपर्यंत एन-टी-डीचं बघून घ्या. हे बघा एन-टी-डीचं हा कट ऑफ होता 5,33,798 हे सांगितलं नव्हतं मी. 5,33,798 ही रँक होती. ठीक आहे. आणि त्या विद्यार्थ्याचा एस-एम-एल बघितला आपण तर 34,612 असा होता आणि सोबतच एन-टी-डी मधून 1,152 अशी रँक गेली होती. ठीक आहे. ओपनचं बघत आहे आपण. ओपन कसं असतं ना तुम्हाला प्रूफ दाखवावं लागतं नाही तर तुम्ही म्हणता चुकीची इन्फॉर्मेशन देते सर. ठीक आहे. आता प्रूफ सुद्धा दाखवले मी तुम्हाला सगळे. मागच्या वर्षीचा कट ऑफ पूर्ण एनालिसिस करून दाखवला. आता फक्त ओपनचं बाकी आहे. ओपनचं सुद्धा आपण बघून घेऊया. हे प्रायव्हेट कॉलेजेसचं सांगत आहे मी आणि ते पण शेवटच्या राउंडचं. ठीक आहे. याच्या बाहेर जर का तुमची रँक असेल तर नक्कीच तुमचा नंबर लागणार नाही. म्हणून तुम्ही आतापासूनच तयारीला लागून जा, की काय तयारी केली पाहिजे बुवा आपण ॲडमिशनसाठी किंवा रिपीटला जायला पाहिजे किंवा बी-एच-एम-एस करायला पाहिजे किंवा बाहेर कुठेतरी आपण ॲडमिशन केलं पाहिजे. हे तुम्ही नक्कीच विचार करून ठेवा, असं मला तुमचं सांगणं आहे. ठीक आहे. बघून घेऊया आपण. हां, हे बघा. आता हा विद्यार्थी एस-सी कॅन्डिडेट आहे, माहीत आहे मला. तरी सुद्धा 5,44,568 याची नीट ऑल इंडिया रँक होती आणि याचं जे सिलेक्शन होतं ना, ते ओपन कॅटेगरीमधून झालं होतं. एकदा परत. याचं जे सिलेक्शन होतं ते ओपन कॅटेगरीमधून झालं होतं. आता याच्यामध्ये असं नाही, की याला कॅटेगरी बेनिफिट भेटणार नाही. कॅटेगरी बेनिफिट त्याला 100% भेटणार म्हणजे भेटणार. पण त्याचं जे अलॉटमेंट होतं ते कशामधून झालं होतं? तो ओपन कॅटेगरीमधून झालं होतं. तुम्हाला दाखवू इच्छितो मी. ठीक आहे. हे बघा. ही आहे आपली ओपन कॅटेगरी. ठीक आहे. 5,00,000 हे बघा तुम्ही 5,44,568 ह्याची पण रँक तीच आहे. 5,44,568 आहे की नाही? ठीक आहे. तर याचं जे अलॉटमेंट होतं ते ओपन कॅटेगरीमधून झालं होतं. पण त्याला कॅटेगरी बेनिफिट भेटणार म्हणजे भेटणार. ठीक आहे. पण त्याचा एस-एम-एल काय होता तर 35,149 ठीक आहे. समजलं तुम्हाला? सो आय होप तुम्हाला नक्कीच कळालं असेल हे. आता एवढा वेळ कशाला लागला? हा कट ऑफ मला माहीत आहे. सगळं माहीत आहे मला. पण तुम्हाला प्रूफ दाखवण्यासाठी मी अगोदर सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. पण तुम्हाला प्रूफ दाखवण्यासाठी हे एवढं मी तुम्हाला दाखवून दिलं. ठीक आहे. सो थँक सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा. थँक